बहीण पुढे तिला म्हणाली की अगं मला मूल होईल ते मी तुला आणून देईन आणि मग तू खरोखरच बाळंतीण आहेस असं तुझ्या नवऱ्याला पटेल. हे सगळं ऐकल्यावर धुंदुलीला आनंद झाला, पण तिला एक शंका आली. ती म्हणाली अगं ताई ते सगळं ठीक आहे, पण काय होईल, मला बाळ होईल पण त्याला पाजण्यासाठी माझ्याकडे दूध असणार नाही, कारण ते बाळ माझं नाहीये. मग काय करायचं? बहीण खूपच हुशार होती. ती म्हणाली अगं मी माझं बाळ तुला देईन, तेव्हा नवऱ्याला तुझ्या काही कळणार नाही आणि तू त्याला सांग की ताईला बाळ झालं होतं, ते मेलं आणि आता तिला दूध आहे आणि मला नाहीये, तर आपल्या बाळाला पाजण्यासाठी मी ताईला इकडे घेऊन येते. झालं, हा बेट ठरला आणि धुंदुलीला फारच आनंद झाला. अशा रीतीने हे गुप्त राजकारण शिजले आणि मग धुंदुलीने ठरल्याप्रमाणे ते फळ स्वतः न खाता गोठ्यातल्या गाईला ते खायला घातले. महिन्या 2 महिन्यांनी ठरल्याप्रमाणे धुंदुलीने पोटाला चिंध्या बांधल्या, पोट वाढवत नेले. आत्मदेवाला खूप आनंद होत होता, पण त्याला ही म्हणजे जे आतलं काही गुप्त कारस्थान झालेलं आहे त्याची काहीच कल्पना नव्हती. आपल्याकडे एक संस्कृतमध्ये असं म्हटलं जातं की स्त्रियश्चरित्रम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मनुष्य. खरोखर स्त्रीचं चरित्र फार गहन आहे आणि त्यापेक्षा भयंकर पण आहे. आता या धुंदुलीवरनं तर आपल्याला हेच लक्षात येईल. योग्य वेळी धुंदुलीची बहीण बाळंतीण झाली आणि ठरल्याप्रमाणे इकडे आत्मदेवाची बायको धुंदुली हिनी पण बाळंतीण झाल्याचं सोंग केलं आणि बहिणीचं मूल धुंदुलीच्या खाटेवर आलं. आत्मदेवाला इतका आनंद झाला, तो तर आनंदाने वेडापिसा झाला, सगळीकडे नाचला, पुन्हा पुन्हा देवाला हात जोडून म्हणाला, देवा तुझी कृपा रे, खरंच किती चांगला दिवस आज मला तू दाखवलास, आज माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. बारशाच्या दिवशी नामकरण झाले आणि बाळाचे नाव आईच्या नावावरून धुंधुकारी असं ठेवलं, कारण आईचं नाव होतं धुंदुली. त्यावेळी त्या आत्मदेव ब्राह्मणाने खूप दानधर्म सुद्धा केला आणि त्यानंतर अशी एक घटना घडली की अगदी 2-3 महिन्यांनीच त्या गोठ्यातल्या गाईला पण बाळ झालं. पण तुमचा विश्वास बसणार नाही, त्या बाईला वासरू न होता आपल्या मनुष्यासारखे बाळ झाले, म्हणजे मनुष्यच तिच्या पोटी जन्माला आला. गाईला आणि माणसाचे बाळ, आता हा चमत्कार गावात सर्वत्र श्रुत झाला आणि गावोगावचे लोक त्या बाळाला आणि गाईला बघण्यासाठी आत्मदेवाच्या घरी झुंडीच्या झुंडीने येऊ लागले. खरोखर त्या गाईला बाळ झाले आणि ती गाय त्या बाळाला चाटू लागली. आत्मदेवाने त्या बाळाला उचलून त्या गाईच्या स्तनाला लावले, तर ती गोमाता त्या बाळाला आपले दूधही पाजायला लागली. एवढ्या सगळ्या ह्याच्यात आता आत्मदेवाकडे 2-2 मुलगे झाले होते आणि सुरुवातीला कुणाच्या लक्षात आलं नाही, पण जरा बाळाला नीट बघितल्यावर लक्षात आलं की त्या बाळाचे दोन्ही कान मात्र गाईच्या सारखे होते. आता त्याच वरनं त्याचे नाव गोकर्ण असे ठेवण्यात आले. काही काळाने दोन्ही मुलं मोठी झाली. आत्मदेवाने दोघांचे मौंजीबंधन सुद्धा केले. नंतर मुले आपला गुण दाखवायला लागली. गोकर्ण महान ज्ञानी, अत्यंत सदाचारी, भगवत भक्त झाला. पण धुंधुकारी, अहो धुंधुकारी आपल्या आईसारखा अत्यंत दुष्ट वृत्तीचा होता. तो स्नान सुद्धा करत नव्हता, तो दुराचारी होता, निर्दय होता, कारण त्याला कुठलेच गुण अंगात नव्हते. आता ह्या गोष्टीचं मात्र आत्मदेवाला फार वाईट वाटायला लागलं आणि तो म्हणाला की गाईला मुलगा झाला तर तो सदाचारी आहे, ज्ञानी आहे, भगवत भक्त आहे,
खरं तर मला माझा मुलगा असा व्हायला पाहिजे होता, पण आपल्याला त्या साधूंनी सांगितलं होतं की तुला पुत्र सुख नाही, त्याच्यामुळेच हा माझा खरा मुलगा दुष्ट दुराचारी निपजला आहे. अशा रीतीने तो आत्मदेव आपल्या मुलाच्या काळजीत रात्रंदिवस उद्विग्न होऊन अक्षरशः कसेबसे दिवस काढत होता. इकडे वाढत्या वयाबरोबर धुंदुकारीने आपले पराक्रम दाखवायला सुरुवात केली. तो रोज कुठे ना कुठेतरी माऱ्या करून घरी यायचा. कुणाच्या तरी मुलाला विहिरीत ढकलून द्यायचा. कधी कधी तर लोकांच्या घराला गपचूप आग लावून आपण गंमत पाहत उभा राहायचा. हातात त्याच्या नेहमी शस्त्र असे. दीन दुबळे आंधळे यांना तर तो पीडा द्यायचाच, आणि त्यांचे ते त्रास पाहून ह्याला फार मजा वाटायची. हा टाळ्या वाजवायचा. असा हा धुंदुकारी अत्यंत विक्षिप्तपणे वागत होता. जुगार आणि वेश्या ह्या त्याच्या आवडत्या गोष्टी होत्या. वेश्येच्या नादाने त्याने आपल्या वडिलांचे सर्व धन घालवले. एकदा तर त्याने आईबापांना मारून घरातली सर्व भांडी घेतली आणि ती विकून टाकली. सर्वस्वाचा नाश झालेला पाहिल्यावर अत्यंत धनहीन झालेला तो दुःखी कष्टी आत्मदेव ब्राह्मण अक्षरशः रडला आणि म्हणाला की खरंच मी निपुत्रिक होतो तोच बरा, असे म्हणत त्याने अश्रू ढाळायला सुरुवात केली. आता काय करू, मी कोठे जाऊ, कोण माझे दुःख दूर करील? भगवंता, नको मला हा जीव. आता मी काय करू, मी काय पाप केले होते म्हणून माझ्या पोटी हा असा मुलगा जन्माला आला.